नमस्कार, मी गौरी बैकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज दिनांक 12 डिसेंबर पाहूया टॉप 5 घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार यांच्यासह प्रमुख नेते हे शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झालेत। आज शरद पवार यांचा वाढदिवस आहे। या वाढदिवसाचे औचित्य साधून अजित पवार हे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेत। अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे देखील उपस्थित झालेत। जगभरात मेटाचा सर्व्हर हा डाऊन झाल्याने व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक आणि थ्रेड्स या मेसेजिंग प्लॅटफॉर्म्सच्या युजर्सना वापरकर्त्यांना बुधवारी रात्री जगभरात मेटा सर्व्हर्स डाऊन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आउटस्टेजचा सामना करावा लागला होता। भारतात रात्री 11च्या सुमारास युजर्सने मेटा प्लॅटफॉर्मच्या आउटेजबद्दल तक्रार करण्यास सुरुवात केली। अनेक युजर्सना व्हॉट्सॲपवरून मेसेज पाठवण्यासही किंवा रिसीव्ह करण्यासही त्रास होत होता। मात्र मध्यरात्री 2च्या आसपास हे मेटाचे आउटेज सुरळीत झाले आणि त्यानंतर युजरना त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अकाउंट हे नीट वापरता येऊ लागले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते जे.पी. नड्डा, त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काल दिल्लीत एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत तिन्ही नेत्यांमध्ये 2 तास चर्चा झाली। या चर्चेत येत्या 14 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल यावर शिक्कामोर्तब झाल्याची आता माहिती समोर येते। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करून लाखो लाभार्थी महिलांचे अर्ज हे बाद होतील असे दावे केले जात आहेत। याबाबत राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागाने सातत्याने विचारणा होत गेली। तसेच माजी महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांना या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे। अखेर राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागाने या योजनेबाबत पसरत असलेल्या अफवांचं खंडन केलंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही लागू झाल्यापासून आतापर्यंत ह्या योजनांच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये अशी माहिती राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडून आता प्रसारित करण्यात आली आहे। राज्यात अनेक भागात किमान तापमान हे 10 अंशाच्या खाली पोहोचलेत। उत्तर महाराष्ट्रात तर तापमान 4 ते 5 अंशावर पोहोचले होते। मुंबईकरांना 9 वर्षांनंतर सर्वात कमी तापमानाची नोंद झाल्याने हुडहुडी भरली होती। पण आता भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक केंद्राने दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रात आकाश निर्भर राहणार असून हवामान कोरडेच राहणार आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येत्या 4 ते 5 दिवसात थंडीचा कडाका हा काहीसा कमी होऊन किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अंशांची वाढ ही होण्याची शक्यता आता वर्तवली जाते।